कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप वरपे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून कोपरगावातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा प्रचारात खंबीर साथ देत संपूर्ण कोपरगाव विधानसभा मतदारसंघ पिंजून काढलाय। मतदारांच्या दारोदार गाठीभेटी तसेच ठिकठिकाणी कॉर्नर सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विद्यमान आमदारांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देत अतिशय बालिश आरोप विद्यमान आमदार करत असून तुम्ही केलेला विकास 2-4 महिन्यात उखडला गेला। येत्या 2 दिवसांनी कोपरगाव येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भव्य सभा होणार असून तसेच एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आज आमदारकीची निवडणूक लढवित असून मतदार राजाने तुमच्या मुलाला साथ द्यावी साथ संदीप वरपे यांनी मतदारांना घातली आहे। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। मी सध्या तरी ग्रामीण भागामध्ये मतदारांच्या गाठी भेटी घेत फिरतोय। माझ्यावर बरोबर महाविकास आघाडीचे पदाधिकारी असतात। सकाळी 7लाच आमचा दौरा त्या ठिकाणी सुरू होतो, कधी सकाळी 6ला सुरू होतो। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व मतदारांचा त्या ठिकाणी आहे। स्वतःहून लोक आम्हाला फोन करून बोलवत आहेत। आमच्या गावात आम्ही बैठक लावतो, सब वेगवेगळ्या समाज घटकांना वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना नेत्यांकडे ते आम्हाला घेऊन जात आहेत आणि बदलाचं वारं कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी व्हायला लागलेलं आहे। उद्या 12 तारखेला दुपारी 4 वाजता देशाचे नेते श्रद्धेय शरद पवार साहेबांची सभा कोपरगावमध्ये प्रचंड उत्सुकता लोकांमध्ये त्या ठिकाणी त्या सभेला येण्याच्या संदर्भात आहे। मिळेल त्या साधनाने आम्ही सभेला येऊ असं लोक सांगतायत। शहरामध्ये शिवसेनेचे नेते आणि माजी नगराध्यक्ष आदरणीय राजाभाऊ झावरे असतील, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई असतील, त्याचबरोबर इतरही शिवसेनेचे कैलासराव जाधव, सनी वाघ, सगळेच त्यांचे सहकारी पदाधिकारी, असलम शेख, हे सगळे लोक त्या ठिकाणी आहेत। काँग्रेस पक्षाचे नितीन शिंदे, तुषार पोटे ही मंडळी आहेत। आमचे सगळे लोक आहेत। लासुरे भाऊसाहेब आहेत, दीपक साळुंके आहेत, हे सगळे लोक त्या ठिकाणी शहरामध्ये प्रचाराचं नियोजन म्हणजे मी तर शहरात नाहीच आहे। त्यांनी मला सांगितलंय संदीपराव तुम्ही ग्रामीण भागात जा, शहर आहे तुमचं कार्यक्षेत्र आहे, तुम्हाला सगळं शहर ओळखतं, पण तुम्ही ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी गेलं पाहिजे। आणि राजाभाऊ झावरेंनी ही सगळी प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली। ते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पायी प्रत्येक मतदारांपर्यंत डोर टू डोर त्या ठिकाणी जात आहेत आणि शहरामध्ये सुद्धा प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय। आमच्या कॉर्नर मिटिंगा त्या ठिकाणी सुरू झाल्या, आमच्या आधी विरोधकांच्या मिटिंगा सुरू झाल्या। काही कारण नसताना त्यांनी व्यक्तिगत आरोप त्या ठिकाणी आमच्यावर सुरू केले आणि मग त्यातून मग आम्हाला काही गोष्टी सांगाव्या लागल्या। मला अपेक्षा आहे की ज्या आमच्या 2 कॉर्नर सभा झाल्या त्याच्यातून ते शहाणे होतील। आमची आरोप प्रत्यारोपाकडे निवडणूक न्यायची अजिबात इच्छा नाही। कोपरगावचा जो खोटा विकास जनतेसमोर त्या ठिकाणी आलेला आहे, 3000 कोटी 3500 कोटी असे दिशाभूल करणारे आकडे त्या ठिकाणी सांगितले जातात। त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर शिर्डीचं जे आपलं काकडीचं जे विमानतळ आहे, जे साईबाबांचं नाव त्याला साईबाबांचं दिलेलं आहे, त्याच्या 1500 कोटीच्या खर्चाचा अंतर्भाव सुद्धा आमच्या माजी आमदाराच्या त्या ठिकाणी 3000 कोटीच्या दाव्यात आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे शिर्डी परिसरात राहणारे माणसं आहेत। आपल्या सगळ्यांची देशभरात ओळख साईबाबांमुळे। शिर्डी हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं त्या ठिकाणी एक भाविकांचं श्रद्धास्थान आहे। संपूर्ण भारतातून लोक त्या ठिकाणी येत असतात। चेन्नईहून येतात, हैदराबादहून येतात, दिल्लीहून येतात, जम्मूहून येतात, लखनौहून येतात, इंदोरहून येतात, सगळीकडनं लोक त्या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्या सोयीकरता त्या ठिकाणी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांनी इथं एक विमानतळ असणं भाविकांच्या सोयीकरता गरजेचं आहे, म्हणून ते विमानतळ बांधलं। त्या विमानतळ बांधलं कशामुळं? तर विमानतळ समजा साईबाबा जर शिर्डीत नसते ते विमानतळ झालं असतं का? हा माझा आपल्याद्वारे त्या ठिकाणी सर्व साई भक्तांना प्रश्न आहे। म्हणजे केवळ साईबाबांची भक्ती करायला मिळावी, साईबाबांकडे यायला मिळावं, फार मोठ्या संख्येने भक्तगण येतात आणि त्यांच्या सोयीकरता केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांनी ते विमानतळ बांधलंय। पण आमच्या या माजी आमदाराला स्वतःवर श्रेय घ्यायची इतकी सवय लागलेली आहे तर त्यांनी जणू काही ते विमानतळ मीच केलं, जसं काही ते विमानतळ आमदार निधीतून झालं असा आविर्भाव आणत स्वतःच्या याच्यामध्ये त्यांनी 3000 कोटी त्याचा अंतर्भाव केला। थोडक्यामध्ये हे कोणाला श्रेय तर देतच नाही। यांनी कधी महाविकास आघाडीत जी कामं झाली, जे 5 नंबर तळ झालं, त्याचं कधी श्रेय त्यांनी अलीकडच्या काळामध्ये न श्रद्धेय शरद पवार साहेबांना दिलं, न तत्कालीन उपमुख्यमंत्री उद्धव साहेबांना दिलं, न ज्यांनी जागा घेतली त्या स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांना दिलं।
तर इथपर्यंत ठीक आहे, हे सगळी मनुष्य आहेत. अतिशय बालिश हास्यास्पद आरोप आहे. मी एका शिक्षक कुटुंबातला मुलगा आहे. माझ्या आईवडिलांनी, प्रत्येकाला वाटतं, तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या मुलांनी शिकून डॉक्टर, इंजिनियर, वकील त्या ठिकाणी व्हावं. त्याप्रमाणे माझ्या आईवडिलांनाही वाटत होतं. मी बी सिव्हिल त्या ठिकाणी झालो, माझा भाऊ त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनियर झाला. आणि मला आपल्या माध्यमातून लोकांना सांगायचं आहे की माझं जे बांधकाम विभागाचं जी नोंदणी आहे, रजिस्ट्रेशन आहे, PWDचं असेल, इरिगेशनचं असेल, ZP असेल, ते मी 2009 सालीच रद्द केलेलं आहे. मी कुठलाही असा व्यवसाय करत नाही. हे जरूर आहे की माझा प्रपंच चालवण्याकरता आमचं एकत्रित कुटुंब आहे. माझा भाऊ जो इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर, तो बाकी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टिंगचा व्यवसाय करतो. मला फक्त एकच विचारायचं आहे, या तालुक्यामध्ये स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांनी इंजिनिअरिंग कॉलेज काढलं. आता माझे जे विरोधी उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा एक इंजिनिअरिंग कॉलेज काढलं. पलीकडे राहत्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांनी इंजिनिअरिंग काढलं. मग त्यातून इंजिनियर होणाऱ्या लोकांनी व्यवसाय करू नये का? हा काही 2 नंबरचा व्यवसाय आहे का? आम्ही काही मटकीची पेढी चालवतो का? आम्ही काही रेशनचे काळा बाजार करतो का? हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी आहेत. एखाद्यानी शासनाचा नोंदणीकृत व्यवसाय करणं कुटुंबातल्या एखाद्यानी, तर हा काही आरोप त्या ठिकाणी होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये कष्ट असतात. हा कोपरगाव विधानसभा मतदारसंघात जे म्हणून आतापर्यंत 20 वर्षामध्ये जे इंजिनियर म्हणून बाहेर पडले आणि जे व्यवसाय करतात, त्या सगळ्यांचा अपमान या माजी आमदाराच्या आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी केलाय. उलट मला त्या ठिकाणी माजी आमदार आशुतोष काळेंना विचारायचं आहे, कुठलीही गुणवत्ता नसताना, कुठलीही शैक्षणिक पात्रता नसताना, कुठलाही कामाचा अनुभव नसताना, केवळ मलिदा वाटल्यासारखं तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना त्या कामाच्या खेरापती वाटल्या आणि त्यातून अतिशय निकृष्ट दर्जाची कामं कोपरगाव झाली. तुमचा विकास 2-2, 4-4 महिन्यामध्ये त्या ठिकाणी उखडला गेला आणि त्यातून कोपरगाव तालुक्याच्या रस्त्यांची दैना झालेली आहे. हे तुम्ही सांगितलं पाहिजे. मला अभिमान आहे, माझा भाऊ इंजिनियर आहे, माझा भाऊ शासनाचा नोंदणीकृत ठेकेदार आहे. तो ओपनला कामं घेतो, 10-10, 20-20, 25-25% बिलो कामं घेतो आणि ती कामं याच्याकरता घेतो का कुठेतरी त्याला माझाही प्रपंच चालवायचा आहे, आमच्या घरातल्या मुलांचे शिक्षण करायचे, म्हाताऱ्या आईबापांचा आजार पण काढायचे. तुमच्यासारख्या 7 पिढ्याचा आम्ही काही, तुमचे वडील आमदार, तुमचे आजोबा खासदार, तुमचं काय कर्तृत्व आहे? आयत्या पिठावर तुम्ही रेगा मारता. तुम्हाला रुपये कमवून आणायची गरज पडली नाही, कारण तुमच्या बापदादांनी 7 पिढ्या खातील एवढं कमवून ठेवलेलं आहे. आणि तुमचे बगल बच्चे आमच्यावर तुम्ही सोडता, आमच्या व्यवसायावर बोलता. तो शासनाचा नोंदणीकृत त्या ठिकाणी व्यवसाय आहे आणि माझ्या भावानी त्याचं रीतसर शिक्षण घेतलेलं आहे. ते डोनाल्ड ट्रम्प पेक्षा मोठे नेते त्या ठिकाणी कोपरगावचे आहेत. मागच्या वेळेस शरद पवार साहेब आले म्हणून त्यांचा निसटता 822 मतांनी त्या ठिकाणी विजय झाला. पण इतकी गुरमी चढली की मागच्या विजयाचं श्रेय शरद पवार साहेबांना द्यायचं तर बाजूलाच राहिलं. आता शरद पवार साहेब आले तरी मला काही फरक पडणार नाही असं ते म्हणतायत. ही चांगली गोष्ट आहे. या तालुक्यामधला शेतकरी असेल, दूध उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक असेल, ऊस उत्पादक असेल, कापूस उत्पादक असेल, या सगळा शेतकरी त्या ठिकाणी ग्रामीण भागातला शरद पवार साहेबांवर प्रचंड असं प्रेम करतो. माझ्या मते जे माजी आमदार आशुतोष काळे म्हणतायत की शरद पवार साहेब आले तरी मला काही फरक पडत नाही, त्यांच्या या वक्तव्याची या तालुक्यातला मतदार नोंद घेईल आणि येणाऱ्या 20 तारखेला हे सगळं ध्यानात ठेवून त्या ठिकाणी मतदान करील आणि 23 तारखेला या वक्तव्याचा धडा माजी आमदार आशुतोष काळेंना मिळाल्याशिवाय राहणार नाही. शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम. दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर. यात कुपन स्क्रॅच करा आणि मिळवा चक्क 5 कोटींचा जॅकपॉट. त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार, मोटरसायकल, फ्रीज, टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी. तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा. त्याचबरोबर ओप्पो मोबाईलसह अन्य मोबाईलवर भरघोस सूट. तर त्वरा करा, आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉमवर. आमचा पत्ता भाजी मार्केट रोड, साई निर्माण कॉम्प्लेक्स, गाळा क्रमांक 4. संपर्क क्रमांक 7058787878 तसेच 8888857007.
आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.